नमस्कार. इतिहास बोध आणि शत्रुबोध या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये आजच्या 5व्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. गेली 4 दिवस आपण इतिहास बोध यावरती मार्गदर्शन घेत आहे आणि आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत माननीय श्री अभिजित जोग सर. सरांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आणि सरांना विनंती करेल की आजच्या 5व्या सत्राला आपण सुरू करा. नमस्कार. आपण पहिल्या दिवसापासून हे बघतोय की भारत आपल्या सर्व शक्तीनिशी उभा राहू नये आणि आपल्या ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी उठाव करू नये यासाठी त्याचं मानसिक, सांस्कृतिक या सर्व प्रकारे खच्चीकरण करण्याची योजना ब्रिटिशांनी कशी आखली, त्यानुसार त्यांनी ती सगळी प्रत्यक्षात कशी आणली याचा आपण एकामागून एक आढावा घेतोय. त्याच्यात आज आपण हे बघूया की त्यांनी भारताचं आर्थिक खच्चीकरण करण्याची योजना कशी आखली आणि ती कशा पद्धतीने त्यांनी प्रत्यक्षात आणली. हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे, कारण की गरिबी जी भारताच्या राशीला लागली ती कशी लागली आणि त्याच्यामुळे केवढे भयंकर परिणाम झाले हे आपण समजून घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की भारतीय तत्वज्ञानानुसार हे सगळं संपूर्ण विश्व नाशवंत जरी असलं तरी तो ब्रह्माचाच आविष्कार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत ब्रह्म आहे, म्हणजेच प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहे असं आपण मानतो. आणि त्यामुळे आपली प्रत्येक कृती, प्रत्येक कार्य, प्रत्येक गोष्ट ही ईश्वरी साधना मानणं हे भारतीय मनाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे भारतीयांच्या दैनंदिन आयुष्यातून ईश्वरी साधना, अध्यात्म यांना वेगळं काढता येत नाही. आणि याचा अर्थ जागतिक पातळीवरच्या अनेक अर्थतज्ञांनी असा लावला की भारतीयांना लौकिक जगामध्ये प्रगती करण्यामध्ये, अर्थव्यवहारामध्ये कुठलाही रसच नाही आणि म्हणून भारत गरीब आहे असं एकंदरीत सूर सगळे जगातले अर्थतज्ञ लावतात. हिंदू संस्कृती, हा विचार सांगणारी हिंदू संस्कृती हे भारताच्या गरिबीचं मूळ कारण आहे असं ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. आपण त्यातली काही उदाहरणं बघूया. लुईस हॅनी नावाचे एक अर्थतज्ञ होते. त्यांनी 1911 साली हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट असा एक ग्रंथ लिहिला आणि त्यात ते असं म्हणतात की भारतात औद्योगिक प्रगती झाली नाही, आर्थिक प्रगती झाली नाही, याचं कारण ही हिंदू धर्माची मूल्य व्यवस्था जी आहे त्याच्यामुळे ती झाली नाही असं ते सांगतात. त्यानंतर श्वाइट्झर, वेबर, कॅप असे अनेक अर्थतज्ञ झाले आणि त्यांनी सुद्धा हे विश्लेषण करताना भारताच्या गरिबीचं आणि मागासलेपणाचं, आर्थिक मागासलेपणाचं त्याचं विश्लेषण करताना त्यांनी हेच कन्क्लुजन काढलं की ही जी हिंदू धर्माची एक मानसिकता आहे त्याच्यामुळे भारताची आर्थिक प्रगती झाली नाही. आपण मला वाटतं 1-2 दिवस आधी बघितलं की साम्यवादाचा उद्गाता कार्ल मार्क्स यांनी सुद्धा भारतीय उत्पादन प्रणाली कुंठित झालेली आहे आणि त्यामुळे भारतात ब्रिटिशांचं राज्य असणं आवश्यकच आहे असं त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. आणि त्यांनी सुद्धा हेच कन्क्लुजन काढलं होतं की भारतीय संस्कृतीच असं सांगते की अर्थव्यवहारात काही फारसा भारतीयांना रस नाही. वास्तविक पाहता भारत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्थ हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पुरुषार्थ आहे अशी आपली परंपरा सांगते. कौटिल्य तर असं म्हणतात की सगळ्यात महत्त्वाचा पुरुषार्थ अर्थच आहे, कारण अर्थाशिवाय दुसरा कुठलाच पुरुषार्थ आपण पार पाडू शकत नाही. तर त्यामुळे अर्थव्यवहार, आर्थिक प्रगती, समृद्धी, संपन्नता ही अत्यंत महत्त्वाची मानलेली आहे आणि त्याच्या सकट बाकी त्याला धर्माचा आधार असला पाहिजे. त्याच्यावर आधारित मग माणसांनी काम म्हणजे ज्ञानेंद्रियातनं मिळणारे सगळी सुख किंवा सगळे अनुभव हे सुद्धा घेतले पाहिजेत. अशा पद्धतीने संपूर्ण समृद्ध आणि संपन्न आयुष्य माणसांनी जगलं पाहिजे हेच भारतीय संस्कृती सांगत आलेली आहे. आणि त्यामुळे प्राचीन भारत हा अतिशय समृद्ध आणि संपन्न होता हे सिद्ध झालं जेव्हा
2003 साली ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट यांच्यातर्फे अँगस मॅडिसन यांनी एक अभ्यास केला, एक रिसर्च केला आणि त्यांनी इसवी सन 1 पासून इसवी सन 2000 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था कशी कशी बदलत गेली ह्याचा एक अतिशय विस्तृत अभ्यास त्यांनी केला आणि त्याचं एक पुस्तकही प्रकाशित केलं. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की इसवी सन 1 ते इसवी सन 1000 संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था किंवा आपण ज्याला आजच्या भाषेत म्हणू आर्थिक महासत्ता ही भारत ही होती. आणि 1000 सालपर्यंत जगाच्या एकूण GDPच्या 33% वाटा हा भारताचा होता. आता आज जगातली आर्थिक महासत्ता ही अमेरिका आहे आणि जगाच्या एकूण GDP मधला अमेरिकेचा वाटा 25% आहे. तर हे जर आपण बघितलं तर त्या काळी आज अमेरिका जितकी मोठी महासत्ता आहे त्याच्याही पेक्षा मोठी आर्थिक महासत्ता भारत हा होता असं आपण म्हणू शकतो. म्हणण्यापेक्षा तसा या अभ्यासातनं ते कन्क्लुजनच निघालेलं आहे. तर आजपर्यंत जे सगळ्या लोकांनी असं वर्णन केलं की हिंदू धर्मातल्या सांस्कृतिक मूल्यांमुळे भारत गरीब राहिला, ते मुळात भारत भारत गरीब राहिला हेच कसं चुकीचं आहे हे या अभ्यासातनं सिद्ध झालं. आणि त्यातनं या सगळ्या अर्थतज्ज्ञांनी मांडलेलं जे प्रतिपादन होतं ते पूर्णतः चुकीचं ठरलं. ही एक पहिली चांगली गोष्ट. पण स्वतंत्र भारतात मात्र सुरुवातीला जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी समाजवादी धोरणं जी राबवली आणि त्याच्यामुळे अत्यंत कमी ग्रोथ रेट भारताचा, जणू काही बाकी जग आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेली किंवा उभी राहिलेली जपान, कोरिया ही राष्ट्र, सिंगापूर, चीन सुद्धा इव्हन प्रचंड वेगाने प्रगती करत असताना आपण आपली अर्थव्यवस्था फक्त रांगत होती आणि त्याचं नाव त्याचं वर्णन हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं करण्यात आलं. म्हणजे पुन्हा त्याचं खापर हिंदू धर्मावरती फोडण्यात आलं. पण त्याचं मूळ कारण होतं चुकीची आर्थिक धोरणं. पण हिंदू धर्माला दोषी धरणं किंवा हिंदू धर्माची कुचेष्टा करणं हे पुरोगामी किंवा आधुनिक स्वतःला सिद्ध करण्याचं एक हुकमी अस्त्र होतं असं म्हणता येईल. आणि म्हणून त्याचं वर्णन हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं करण्यात आलं. पण अँगस मॅडिसनने जेव्हा 2003 साली हे सिद्ध केलं की भारत ही 1000 सालपर्यंत जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होती आणि 1000 सालपर्यंतच हिंदू धर्माचा सर्वाधिक प्रभाव भारतावर होता. त्याच्यानंतर मग 11व्या शतकात इस्लामची आक्रमणं सुरू झाली. त्यानंतर 500, 600, 700 वर्ष इस्लामचा प्रभाव राहिला आणि त्यानंतर ब्रिटिशांचं आक्रमण होऊन आपण त्यांच्या गुलामीत ढकलले गेलो. इस्लामी कालखंडात हा हा जो वाटा होता जागतिक GDP मध्ये तो आपला वाटा 22% खाली आला. त्याच्यानंतर मुघलांच्या वर काळात तो 17% खाली आला आणि ब्रिटिशांच्या काळात तर तो केवळ 3-4% पोहोचला. आणि स्वतंत्र भारतात दुर्दैवाने तो 1.5 आणि 2% पोहोचला, कारण की आपण जी आर्थिक धोरणं राबवली ती संपूर्णपणे चुकीची होती किंवा प्रगतीला आणखीन विकासाला पोषक नसलेली अशी धोरणं आपण तेव्हा राबवली. तर ही जी आर्थिक महासत्ता होती भारत नावाची त्याचं कारण काय की का ते एवढे इतक्या मोठ्या प्रमाणात समृद्धी आणि प्रगती आणि संपन्नता आपल्याकडे का होती, तर त्याचं एक मूळ कारण होतं की शेतीची सुरुवात ही भारतात झाली. असं सांगितलं जातं, इतके दिवस समज असा होता की शेतीची सुरुवात ज्याला फर्टाईल क्रिसेंट असं म्हटलं जातं किंवा लेवंट असं त्याचं वर्णन केलं जातं, सिरिया, इराक या भागात शेतीची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की युरोसेंट्रिक पद्धत जी पडलेली आहे की कुठल्याही गोष्टीकडे युरोसेंट्रिक दृष्टीने बघायचं. आणि युरोपमधले जे प्रमुख धर्म आहेत, ज्युडाइझम आणि ख्रिश्चॅनिटी, त्याचा जन्म, त्या दोन्ही धर्मांचा जन्म ज्या भागात झाला, इस्रायल, पॅलेस्टाईन या सगळ्या प्रदेशामध्ये, तर तिथेच शेतीची पण सुरुवात तिथेच झाली असणार. संस्कृती आणि सभ्यतेची पण सुरुवात तिथेच झाली असणार. क्रॅडल ऑफ सिव्हिलायझेशन असंही त्या भागाला म्हटलं जातं. शेतीची सुरुवात तिथे झाली असंही इतिहास म्हणून आतापर्यंत प्रस्थापित करण्यात आलेलं आहे. पण आता नवीन जे संशोधन होत आहे त्याच्यामधनं असं सिद्ध होत आहे की शेतीची सुरुवात ही त्या फर्टाईल क्रिसेंटपेक्षा किंवा सिरिया, इराक या भागापेक्षा हजारो वर्ष आधी भारतात झाली. आणि त्याची मी काही आपल्याला उदाहरणं देतो.
गंगेच्या खोऱ्यातल्या पूर्व भागात एक नवीन अभ्यास असा सिद्ध करतो की गंगेच्या खोऱ्याच्या पूर्व भागात ईस्टर्न गंगा प्लेन असं ज्याला म्हटलं जातं, त्याच्यात 13,000 वर्षांपूर्वी भात शेती केली जात होती. आजपर्यंत समज असा होता की 7,000, 8,000, 9,000 वर्षापूर्वी शेतीची सुरुवात झाली. पण ईस्टर्न गंगा प्लेनमध्ये 13,000 वर्षांपूर्वी भाताची शेती केली जात होती, हे आता सिद्ध झालेलं आहे. पूर्व उत्तर प्रदेशातल्या संत कबीर नगर जिल्ह्यात लहुरा देवा नावाचा एक तलाव आहे. आणि त्या तलावाच्या किनाऱ्यावर इसवी सन पूर्व 7,000 मध्ये, इसवी सन पूर्व 11,000 मध्ये आणि इसवी सन पूर्व 13,000 मध्ये भात शेती केली जात होती, असे पुरावे आता मिळालेले आहेत. याही पेक्षा धक्कादायक पुरावे श्रीलंकेत मिळालेले आहेत. आजपर्यंत जो आपला समज होता तो पूर्ण उलटा सुलटा करून टाकलेला आहे. पूर्ण त्याची फार उलथापालथ झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. असे हे पुरावे आहेत. त्याच्यात श्रीलंकेच्या दक्षिणेकडील भागामध्ये हॉर्टन प्लेन्स नॅशनल पार्क म्हणून एक नॅशनल पार्क आहे. त्याच्या परिसरात 15,500 इसवी सन पूर्व, म्हणजे जवळपास 17,500 वर्षांपूर्वी बार्ली आणि ओट्स यांची शेती केली जात होती, असे आपल्याला पुरावे आता आढळलेले आहेत. त्या काळी हिमयुग सुरू होता, आपण परवा बघितलं. आणि त्यामुळे आजपेक्षा समुद्राची पातळी 120 फूट खाली होती. आणि त्यामुळे भारत आणि श्रीलंका हे जमिनीने जोडलेले होते. श्रीलंका हे बेट नव्हतं, ते भारताशी जोडलेलं होतं जमिनीने, कारण की समुद्र खूप 120 फूट खाली होता. त्यामुळे तेव्हा श्रीलंका हा भारताचाच भाग होता. आणि भारतातच 15,500 17,500 वर्षापूर्वी शेती केली जात होती बार्ली आणि ओट्सची. हे आपण आता हे 100% सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे पश्चिमेकडनं आलेल्या लोकांनी भारतात शेतीची सुरुवात केली. ही जी इतर सगळ्या गोष्टी पश्चिमेकडनं आलेल्या लोकांना त्याचं क्रेडिट दिलं जातं, तसंच शेतीचंही क्रेडिट आजपर्यंत तसंच दिलं गेलं. पण या फक्त थापा होत्या असं आता आपण नक्की म्हणू शकतो, कारण की तसे ठोस पुरावे आता आपल्याला सापडलेले आहेत. तसंच गोवंश माणसाळला जो गेला, डोमेस्टिकेशन ऑफ काऊज अँड बफेलोज, हे सुद्धा आधी सिरिया, इराक या भागात फर्टाईल क्रिसेंटमध्ये झालं असं मानलं जात असे. पण आता असं आढळलंय की इसवी सन पूर्व 6,000च्या आधी डोमेस्टिकेट झालेल्या गायीचं एकही हाड आतापर्यंत सापडलेलं नाही. आणि तेच आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशातल्या प्रतापगड जवळ सराई नहर राय नावाचं एक ठिकाण आहे. आणि तिथे इसवी सन पूर्व 10,000 मधल्या डोमेस्टिकेटेड गायींचे अवशेष किंवा सांगाडे आपल्याला सापडलेले आहेत. आणि त्यामुळे हे डोमेस्टिकेशन जे आहे गोधनाचं किंवा गाई गाई बैल म्हशी यांचं, हे सुद्धा भारतात झालं. आणि त्यामुळे शेतीला आणखीन चालना मिळाली असं आता आपण नक्की म्हणू शकतो, कारण की त्याचे परत ठोस पुरावे आपल्याकडे आता उपलब्ध आहे. मशीनना माणसं काही दलदलीच्या वगैरे प्रदेशात शेती करण्यासाठी मशीनचा उपयोग करावा लागतो. आणि त्यांना डोमेस्टिकेट करण्याची प्रक्रिया सुद्धा सर्वप्रथम भारतात सुरू झाली. मेहरगड आपण परवा बघितलं बलुचिस्तानमध्ये, तिथे इसवी सन पूर्व 9,000 मध्ये माणसाळलेल्या मशीनचे अवशेष मिळालेले आहेत, जे जगात कुठेही आढळलेल्या अशा अवशेषांपेक्षा जास्ती प्राचीन आहेत, जास्ती पुरातन आहेत. त्याच्यानंतर ते आपल्याला चीन, दक्षिण पूर्व एशिया, इराण, इराक, कॉकेशस, पश्चिम एशिया, इजिप्त या सगळ्या प्रदेशांमध्ये आढळतात. पण त्याच्या कितीतरी आधी मशीनना माणसळवण्याची प्रक्रिया ही भारतात झाली, हे आता परत सिद्ध झालेलं आहे. तर त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जमिनींमध्ये किंवा प्रदेशामध्ये शेती करण्यासाठी आवश्यक जी जनावरं असतात, त्यांना डोमेस्टिकेट करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम भारतात झाली. आणि त्यामुळे शेती ही मोठ्या प्रमाणात भारतात विकसित झाली. आणि आपल्या समृद्धीला हातभार लावणारा तो एक फार मोठा फॅक्टर होता असं आपण नक्की म्हणू शकतो. आता आपण हे बघूया की पुढे जायच्या आधी की शेतीमध्ये जर आपण इतके प्रगत होतो आणि इतकी समृद्धी शेतीवर आधारित होती आपल्याकडे, आणि अर्थात हे डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स असल्यामुळे दूध दुभतं ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा भारतात सर्वप्रथम सगळ्यात मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागलं. आणि आजही जगातला सगळ्यात
सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणारा देश हा भारतच आहे, हे आपल्याला कदाचित माहिती असेल. तर त्यामुळे शेती आणि दुग्ध उत्पादन, डेअरी फार्मिंग ज्याला आपण म्हणतो, त्यानुसार त्याप्रमाणे भारतात समृद्धीची मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. पण ही शेतीमधली समृद्धी कशी लयाला गेली याचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊ. हे मात्र झालं इस्लामच्या राजवटीमध्ये. ब्रिटिश राजवटीत ते झालं नाही, कारण ब्रिटिश आले तेव्हा ऑलरेडी आपली शेती ही पूर्णपणे गरिबीच्या दलदलीत फसलेली होती. ते कसं झालं ते आपण अगदी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. ते ह्या इस्लामिक जे सुलतान होते त्यांनी शेती उत्पादनावर फार मोठ्या प्रमाणात कर लावायला सुरुवात केली. म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळात शेतीच्या उत्पादनावर 50% कर त्यांनी लावला होता. आणि त्यामुळे अनेक शेतकरी हे अक्षरशः दिल्लीच्या रस्त्यावर भीक मागण्याच्या परिस्थितीपर्यंत पोहोचले होते. आणि हे दिल्ली सल्तनत जी 1206 मध्ये सुरू झाली, त्याच्यानंतर फक्त 90 वर्षात शेतीची परिस्थिती इतकी वाईट झाली ह्या अतिरेकी करांमुळे, की लोकांवर, शेतकऱ्यांवर भीक मागायची पाळी आली, असं आपण म्हणू शकतो. मोहम्मद तुघलकाच्या काळात हे 50%पेक्षाही आणखीन कर वाढत गेला. आणि अगदी सर्वाधिक त्याची पातळी ही 75% कर इथपर्यंत या इस्लामी राजवटींमध्ये पोहोचली होती. मुघलांच्या काळात तो 56.7% कर मुघलांच्या काळात लावला जायचा. आणि तो सुद्धा खूप अतिरेकी कर होता. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारे असे हे सगळे कर होते. कुठल्याही हिंदू राजवटीत किंवा मराठ्यांच्या राजवटीत आपण जरी बघितलं तरी तो 15% ते 25%, म्हणजे 1/6 टू 1/4, त्याला चौथाई आपल्याकडे म्हणायचे. चौथाई म्हणजे चौथा भाग, 25% कर होता. काही वेळा तो 15% खाली जायचा. तर हे 15% ते 25% कुठे, आणि या इस्लामी राजवटीत लागणारा हा 50%, 56%, 75% हा कर कुठे. आणि यामुळे ही सगळी जी शेती जी गरिबीच्या चक्रात ढकलली गेली ती त्याच्यामुळे ढकलली गेली. आपण एक उदाहरण बघूया. 1630 ते 1632 या दरम्यान मुघल सैन्यांनी माळवा, गुजरात, दख्खन या प्रदेशात मोहीम काढली. शहाजहान तेव्हा सुलतान होता. आणि त्यांनी तिथल्या लोकांनी प्रतिकार केल्यामुळे संतापून त्यांनी तो संपूर्ण प्रदेश बेचिराख करण्याचा हुकूम दिला. आणि त्याच्यापुढे 2 वर्ष प्रचंड मोठा दुष्काळ या भागात पडला. आणि त्यात 74 लाख लोकांचा मृत्यू झाला, अशा काही नोंदी आपल्याला डच वगैरे लोकांच्या दप्तरांमध्ये आढळतात. आणि ह्याच वेळेस हा सगळा प्रदेश दुष्काळात होरपळत असताना शहाजहाननी ताजमहालच्या बांधकामावर 4.18 कोटी रौप्य मोहरा खर्च केल्या, असं आपल्याला इतिहासात नोंद आढळते. आणि तेव्हा एका रौप्य मोहरेत 280 किलो तांदूळ मिळत होता. हे जर आपण बघितलं तर 4.18 कोटी रौप्य मोहरा म्हणजे केवढी प्रचंड रक्कम त्यांनी खर्च केली. आणि तेव्हा सर्वसामान्य जनता मात्र दुष्काळात होरपळत होती. हे आज आपण इतिहासातून शिकू शकतो. म्हणजे आपल्या चैनीसाठी मुघलांनी सर्वसामान्य जनतेचं शोषण केलं, हे यातनं दिसून येतं. अशाही नोंदी आढळतात की शहाजहानच्या राजवटीत एकूण उत्पन्नापैकी 62% रक्कम बादशहा व त्याच्या भोवतीच्या अमीर उमराव शहजादे यांच्या गोतवळ्यातल्या फक्त 665 लोकांच्या वाट्याला येत असे. म्हणजे एकूण 100 रुपये जर इन्कम झालं तर त्यातलं 62% म्हणजे 62 रुपये हे फक्त 665 कुटुंबांमध्ये वाटलं जायचं. त्यामुळे मुघल काळात इन्कम कितीही असलं तरी सर्वसामान्य जनता, भारतीय माणूस मात्र पूर्णपणे गरीब होता. शेतकरी पूर्णपणे नागवला गेलेला होता. आणि फक्त एका मर्यादित सुलतानाभोवती जे कोंडाळा असेल त्यांच्या चैनीसाठी हे सगळे पैसे वापरले जायचे, ही सगळी संपत्ती समृद्धी वापरली जायची. हे आपण आता निश्चित समजून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने दारिद्र्य कसं आलं याविषयी एक इतिहासकार फर्नांड ब्रॉडेल काय म्हणतात ते मी आपल्याला वाचून दाखवतो.
हिंदूंना द्याव्या लागणाऱ्या कराचं ओझं इतकं भारी होतं की एखाद्या आपत्तीजनक वर्षानंतर दुष्काळ आणि साथीच्या रोगांची संकट कोसळून 10 लाख लोक एकाच वेळी मृत्युमुखी पडत. दिल्लीतील सुलतानांचं ऐश्वर, तसंच राजवाड्यांची शानोशौकत व मेजवान्या यांची दुसरी बाजू, सर्वसामान्यांची कमालीची गरिबी हीच होती. मुस्लिम राज्यकर्त्यांची विलासी राहणी भारतातील गरिबीच्या पायावर उभी होती आणि भारताच्या नशिबी सततचे दुष्काळ आणि मृत्यू हेच होते. आता फर्नांड ब्रॉडेल हे काही भारतीय नाहीत, त्यामुळे त्यांनी कुठल्या पूर्वग्रहित दृष्टीतनं हे लिहिलं असेल असं आपण म्हणू शकत नाही. तर एक त्रयस्थ इतिहासकार या कालखंडाकडे कसा बघतो आणि त्याच्यातून त्यांनी काय कन्क्लुजन काढलंय हे आपल्याला दिसून येऊ शकतं. तर अशा प्रकारे ही शेतीमधनं येणारी जी समृद्धी होती ती इस्लामच्या कालखंडात पूर्णपणे लयाला गेली आणि भारतात गरिबी मोठ्या प्रमाणात, भारत गरिबीच्या चक्रात ढकलला गेला. त्याच्यानंतर दुसरा प्राचीन भारताच्या समृद्धीचा आणि संपन्नतेचा एक दुसरा पैलू होता, तो म्हणजे व्यापार. आपण पाहिलं की भारतीय सिंधू सरस्वती संस्कृतीचे जे लोक होते ते अत्यंत कुशल असे व्यापारी होते. आपण त्याबद्दल परवा चर्चा केली की मेसोपोटेमिया, इजिप्त या सगळ्या प्राचीन संस्कृतींबरोबर त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे आणि तो मुख्यतः वन साइडेडच व्यापार होता. म्हणजे भारतातनच तिकडे माल जायचा. त्यांच्याकडनं आपल्याकडे आलेल्या फारशा वस्तू आपल्याला या उत्खननात आढळत नाहीत. म्हणजे पूर्णतः ह्या सिंधू सरस्वती संस्कृतीसाठी अत्यंत फायदेशीर असा तो व्यापार होता असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतरही सतत भारतीय व्यापारी हे संपूर्ण जगभर त्यांनी आपलं जाळं उभं केलं होतं. त्या व्यापाऱ्यांचे अनेक गट किंवा ज्याला गिल्ड्स म्हणतो आपण, तसे गिल्ड्स तयार झाले होते आणि ते एकत्र येऊन खूप मोठ्या प्रमाणात व्यापार करायचे. विशेषतः पहिलं शतक, त्याच्या आधी एक 100 वर्ष आणि त्याच्यानंतर एक 100-200 वर्ष, म्हणजे इसवी सन पूर्व पहिलं पहिलं शतक आणि इसवी सनानंतरचं पहिलं आणि दुसरं शतक, या 300 वर्षात आपल्या रोमन साम्राज्याबरोबर फार प्रचंड प्रमाणात व्यापार चालायचा. रोमन साम्राज्य तेव्हा अतिशय समृद्ध होतं, समृद्धीच्या अगदी शिखराला ते पोचलं होतं आणि त्यांच्याबरोबर आपण इतका मोठ्या प्रमाणात व्यापार करायचो की जवळपास दरवर्षी 120 जहाजं एकाच बंदरावर जायची असं आढळून आलं आणि अशी अनेक बंदरं होती. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात हा व्यापार चालत असेल. आणि त्याचं एकच उदाहरण देता येईल की आपण त्यांच्याकडे अनेक, ज्याला आज लक्झरी गुड्स म्हणू, तशा अनेक गोष्टी घेऊन जायचो. उत्तम उत्तम वस्त्र, दागिने, हिरे माणके, मोती, नंतर औषधी वनस्पती, असा अशा अनेक गोष्टी, इवन हस्तिदंत, त्याच्यापासून बनणाऱ्या वस्तू. तिथे जे मध्ये हिंस्र जनावरांबरोबर माणसांच्या लढाया व्हायच्या, त्यासाठी ही जनावरं सुद्धा भारतातनं तिकडे नेली जायची. वाघ, सिंह, गेंडा, हत्ती वगैरे. अशी मोठ्या प्रमाणात आपण व्यापार करायचो आणि तो मुख्यतः दक्षिण भारतातनं व्हायचा, कारण की बंदरं सगळी भारताची दक्षिण भारतात आहेत आपल्याला माहिती आहे, कारण समुद्रकिनारा दक्षिण भारताला असल्यामुळे. आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात आपण तिथे या वस्तू पाठवायचो आणि त्या बदल्यात आपल्याला फारसं त्यांच्याकडनं काही आणावं लागायचं नाही. त्याचबरोबर मसाले, मिरपूड असं म्हणतात की तिथे तेव्हा रेसिपीचं पुस्तक निघालेलं होतं आणि त्यातल्या 80% रेसिपीजमध्ये रोमन लोकांनी तयार केलेल्या त्या पुस्तकात 80% रेसिपीजमध्ये मिरपूड वापरली जायची. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना मिरपूड लागत असे. त्याचं एक इंटरेस्टिंग उदाहरण असं आहे की ते काय एवढी मिरपूड त्यांना आवडायची किंवा त्यांना वापर करावासा का वाटायचा, तर तिथे लेड पॉयझनिंग खूप मोठ्या प्रमाणात होत होतं. पाईप्स आणि जे पाण्याचे पाईप्स किंवा स्वयंपाकासाठी वापरली जाणारी, वाईनसाठी वापरली जाणारी भांडी, याच्यामध्ये ते लेडचा वापर करायचे आणि त्याच्यामधनं लेड पॉयझनिंग त्यांना व्हायचं आणि त्यामुळे त्यांचे टेस्ट बर्ड्स आपण ज्याला म्हणतो ते त्याची सेन्सिटिव्हिटी संपलेली होती आणि त्यामुळे मग पदार्थाची चव लागावी म्हणून त्याला आणखीन शार्प चव असलेल्या काही गोष्टी त्यांना टाकाव्या लागायच्या आणि म्हणून त्यासाठी ते मिरपूड खूप मोठ्या प्रमाणात वापरायचे आणि ते मिरे सगळे भारतातनं तिकडे एक्सपोर्ट व्हायचे. इतरही हे सगळे मसाले भारतातनं एक्सपोर्ट व्हायचे. तर या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या बदल्यात आपल्याला त्यांच्याकडनं फारसं काही लागत नव्हतं.
आणि त्यामुळे आपण त्याचं पेमेंट सगळं सुवर्ण मुद्रा आणि रौप्य मुद्रा यांच्या स्वरूपात घ्यायचो. आणि काही काळ रोमन साम्राज्यात या सोन्याचा आणि चांदीचा तुटवडा निर्माण झाला. आणि म्हणून व्हेस्पासियन नावाचा एक त्यांचा राजा होता, रोमन सम्राट. त्यांनी या सगळ्या व्यापारावर काही दिवस बंदी घातली. आणि तो म्हणला, आमच्याकडे तर सोनं आणि चांदी सगळं संपून गेलंय, आता आम्ही करायचं तरी काय. पण तो व्यापार त्यांच्या दृष्टीने इतका महत्वाचा होता, कारण त्यांना सुद्धा त्यातनं इतकं उत्पन्न होत होतं की ती काही बंदी फार काळ टिकली नाही आणि ती पुन्हा नंतर सुरू झाली. इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकात जेव्हा रोमन साम्राज्य कोसळलं, त्याच्यानंतर हा व्यापार थांबला. पण आपण तो नंतर दक्षिण पूर्व एशियाकडे त्याचं केंद्र शिफ्ट केलं. अशा पद्धतीने भारताच्या समृद्धीमध्ये आणि संपन्नतेत व्यापाराचा फार मोठा वाटा होता. ब्रिटिश साम्राज्य आल्यानंतर त्यांनी हा संपूर्ण व्यापार पूर्णतः आपल्या ताब्यात घेतला. आणि त्याच्याही आधी इस्लामच्या राजवटीत समुद्रबंदी वगैरे अशाच्या काही विचित्र पद्धती आपल्याकडे निर्माण झाल्या. त्याच्यातनं आपलं फार मोठं नुकसान झालं, त्याच्यातनं व्यापार पूर्णपणे थांबला. त्यामुळे त्याच्या समुद्रबंदीसारखी खुळचट कल्पना आपण स्वीकारली. त्याच्या आधी हजारो वर्ष आपण जगातले सगळ्यात कुशल दर्यावर्दी होतो आणि जगातले सगळ्यात कुशल कुशल व्यापारी होतो. हे आपल्या समृद्धीचं एक फार मोठं इंगित होतं असं आपण म्हणू शकतो. पण इस्लामच्या कालखंडात आणि ब्रिटिशांच्या कालखंडात हा व्यापार पूर्णपणे कोसळला आणि आपल्या गरिबीमध्ये आणखीन वाढ झाली. दुसरी गोष्ट, उत्पादन क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, त्या काळी व्यापारामध्ये उत्पादन क्षेत्राचाही समावेश व्यापारातच केला जात असे. त्यामुळे हे जे गिल्ड्स होते, मी म्हटलं व्यापाऱ्यांचे गिल्ड्स, ते एक प्रकारे तेव्हाच्या कॉर्पोरेट कंपन्या होत्या असं आपण म्हणू शकतो. कारण की ते उत्पादक लोक जे होते त्यांच्याबरोबर ते कॉन्ट्रॅक्ट करायचे, त्यांच्याकडनं त्यांचा माल उचलायचे आणि मग ते विविध ठिकाणी ते पोचवायचे. आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात भारताला आर्थिक लाभ होत होता असं आपण म्हणू शकतो. आपण दोनच उदाहरणं बघूया. एक म्हणजे परवा आपला उल्लेख झाला त्यानुसार भारतातलं जे पोलाद होतं ते अत्यंत उच्च दर्जाचं स्टील आपण तेव्हा बनवत होतो. असं म्हटलं जातं, पुन्हा एक खोटी गोष्ट आपल्यावर लादलेली आहे इतिहासात, की आर्य जेव्हा 1500 साली भारतात आले, इसवी सन पूर्व 1500 मध्ये भारतात आले, तेव्हा त्यांच्याबरोबर लोखंड पहिल्यांदा भारतात आलं. आणि मग आयर्न एज तेव्हा सुरू झालं असं म्हटलं जातं. पुन्हा हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे आता सिद्ध झालेलं आहे. कारण की हैदराबाद युनिव्हर्सिटीमधल्या काही संशोधकांनी उत्खनन जे केलं त्याच्यामध्ये 2400 इसवी सन पूर्व 2400 मधल्या लोखंडाच्या वस्तू सापडलेल्या आहेत. आणि आत्ता अगदी नुकत्या म्हणजे एखाद 2 महिने झाले असतील, इसवी सन पूर्व 3000 मधल्या लोखंडाच्या वस्तू भारतात सापडलेल्या आहेत. या जगात सापडलेल्या सगळ्यात पुरातन लोखंडाच्या वस्तू आहेत. तर त्यामुळे लोखंडाचा शोध हा सुद्धा कदाचित भारतातच लागला असं आपण 100% आता नाही म्हणू शकत, पण खूप मोठ्या प्रमाणात ती पॉसिबिलिटी आहे. आणि हे सगळं कार्य दक्षिण भारतात मुख्यतः झालं असंही आपण आता म्हणू शकतो, कारण की या सगळी फाइंडिंग्स आहेत ही दक्षिण भारतात झालेली आहेत. आणि त्यामुळे लोखंड आणि त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला पोलादामध्ये बदलण्याची जी सगळी यंत्रणा आहे ती सुरुवातीला दक्षिण भारतात सुरू झाली. वराहमीर, एक फार मोठे शास्त्रज्ञ भारतातले वराहमीर, यांनी 6व्या शतकात बृहत संहिता नावाचा ग्रंथ लिहिलाय. आणि त्याच्यात खड्ग लक्षण नावाचं एक प्रकरण आहे. त्याच्यात उत्तम दर्जाच्या तलवारींसाठी पोलादाची निर्मिती कशी करायची याची प्रक्रिया त्यांनी अतिशय विस्ताराने दिलेली आहे. प्राचीन पर्शियामध्ये, पर्शियन साम्राज्य तेव्हा फार मोठं होतं. रोमन साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्य जगातली दोन प्रमुख साम्राज्य होती त्या काळात. त्याच्यात सर्वोत्तम दर्जाच्या पोलादाला फौलाद ए हिंद असं म्हटलं जायचं. म्हणजे भारतातनं आलेलं पोलाद हे सर्वोत्तम दर्जाचं आहे असं तेव्हा पर्शियामध्ये सुद्धा मानलं जायचं. 4थ्या शतकात जेव्हा अलेक्झांडर आणि पोरस यांच्यामध्ये तह झाला, तेव्हा पोरसनी असं ठरवलं की अलेक्झांडरकडे नसलेली एखादी चांगली वस्तू त्याला द्यायची. आणि म्हणून त्यांनी अत्यंत उच्च दर्जाचं भारतीय पोलाद किंवा भारतीय स्टील त्याला भेट म्हणून दिलं होतं अलेक्झांडरला, असं रोमन इतिहासकार क्विंटन कर्टियस त्यांच्या पुस्तकात त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे. आणि तेव्हा त्याचा उल्लेख फेरम कॅन्डिडम म्हणजे व्हाईट आयर्न असा ते कर्टियस या शब्दात त्याचा उल्लेख करतात. हे जे अत्यंत उच्च दर्जाचं स्टील होतं भारतात निर्माण होणारं,
त्याला वूड स्टील असं म्हटलं जायचं, वूड्स स्टील. आणि ते पर्शिया, सिरिया यासारख्या देशांना निर्यात व्हायचं. आणि तिथे दमास्कस स्वर्ड्स म्हणून तलवारी अतिशय प्रसिद्ध होत्या, दमास्कस तलवारी किंवा दमास्कस स्वर्ड्स. त्यांच्यासाठी हे स्टील वापरलं जायचं. ते वूड स्टील शिवाय त्या तलवारी बनवू शकायच्या नाहीत. आणि जगातलं सर्वोत्तम दर्जाचं स्टील, त्याच्यापासून बनणाऱ्या जगातल्या सर्वोत्तम दर्जाच्या तलवारी, हे सगळं तेव्हा जगात अतिशय प्रसिद्ध होतं. आणि ही जी स्टीलची निर्मिती होती, ती छोट्या छोट्या भट्ट्यांमध्ये, अशा हजारो भट्ट्या भारतात होत्या, अक्षरशः हजारो भट्ट्या, छोट्या छोट्या. प्रत्येक भट्टीत साधारण 9 लोक काम करायचे आणि त्याच्यामध्ये हे स्टील निर्माण व्हायचं. आणि ते जगातलं सर्वोत्तम दर्जाचं स्टील होतं असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर बेंजामिन हेन, HAYEN, बेंजामिन हेन यांनी ईस्ट इंडिया कंपनीला एक अहवाल पाठवला होता. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की मद्रास प्रांत म्हणजे सध्याचं तामिळनाडू, तेव्हा त्याला मद्रास प्रांत म्हणायचे. तिथलं रामनाथ पेठ नावाचं एक छोटंसं गाव आहे. आणि त्याच्यात पोलाद निर्मितीच्या तब्बल 40 भट्ट्या आहेत असं त्या अहवालात ते म्हणतात. आणि तिथलं पोलाद उत्पादन, त्याचा खर्च, म्हणजे सर्वोत्तम क्वालिटी असूनही त्याची कॉस्ट कमी ठेवणं, हे सुद्धा आपल्या लोकांना तेव्हा साध्य झालेलं होतं. तर ते फ्रेडरिक हायन असं म्हणतात की एका मणाला, एक मण म्हणजे 32 किलो, एका मणाला फक्त 2 रुपये इतकी ती किंमत लावतात या स्टीलची. आणि हे स्टील आपण आपल्या ईस्ट इंडिया कंपनीने नक्की विकत घेतलं पाहिजे असं रिकमेंडेशन ते त्यांच्या अहवालात देतात. हा अहवाल आपल्याला आता उपलब्ध आहे, त्यामुळे आपण हे समजून घेऊ शकतो की किती उत्तम दर्जाचं स्टील आणि तरीही अत्यंत कमी किमतीत बनवण्याची प्रक्रिया आपल्याकडे कशी विकसित झालेली होती. आणि हे मला वाटतं भारताचं वैशिष्ट्यच आहे की उत्कृष्ट दर्जा आणि तरीही कमी किंमत. जसं आपलं मंगळयान योजना एखाद्या हॉलिवूड मूवीच्या बजेटपेक्षा सुद्धा कमी बजेटमध्ये आपण करून दाखवली. तर हे एक भारतीय माणसाचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ते तेवढं हजारो वर्षांपासून ते वैशिष्ट्य अस्तित्वात आहे. मेजर जेम्स फ्रँकलिन यांनी सुद्धा एक अहवाल दिला होता. आणि तो असं म्हणतो की भारतात जे लोखंडाचे बार्स तयार होतात ते स्वीडिश लोखंडापेक्षा सुद्धा सुपिरियर आहेत असं त्यांनी म्हटलंय. आणि तेव्हा युरोपमध्ये स्वीडिश लोखंड हे सर्वोत्तम असं मानलं जात होतं. भारताचं लोखंड आणि स्टील, त्याची ओळख त्यांना झाली त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे, याच्याही पेक्षा उत्तम दर्जाचं स्टील आणि लोखंड हे भारतात तयार होतं, हे त्यांना तेव्हा लक्षात आलं. मायकेल फॅरेडे हे शास्त्रज्ञाचं नाव तुम्ही ऐकलं असेल, अतिशय प्रसिद्ध. त्यांनी हे वूड स्टील युरोपमध्ये बनवण्याचा प्रयत्न करून बघितला, पण त्यात त्याला यश आलं नाही. तो दर्जा आणि ती क्वालिटी त्याला काही तिथे साध्य करता आली नाही. तर असं इतकी उत्कृष्ट दर्जा, इतकी उत्कृष्ट क्वालिटी भारतात स्टीलची बनत होती. पण ब्रिटिशांनी आपलं हे जे सगळं कुटीरोद्योग ज्याला म्हणता येईल, किंवा छोटे छोटे युनिट जी होती, ती तिथल्या स्टील फॅक्टरीजमधनं प्रचंड प्रमाणात स्टील भारतात आयात करून तेच वापरण्याची सक्ती करून ही सगळी जी स्टील इंडस्ट्री होती भारतातली, ती पूर्णपणे नष्ट झाली त्या या सगळ्या प्रकारामुळे. आणि त्यामुळे आपली जे मॅन्युफॅक्चरिंगचा जो मोठा बेस होता, तो सुद्धा पूर्णतः नष्ट झाला. आणि व्यापार आणि शेती याच्याबरोबरच आता हे उत्पादन क्षेत्र सुद्धा पूर्णपणे खचलं असं आपण म्हणू शकतो. तसंच दुसरा मोठा उद्योग जो होता भारतातला, ज्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं असं आपण म्हणू शकतो, तो म्हणजे टेक्स्टाईल्स किंवा कापड उद्योग. हातमागावर जे आपल्याकडे कापड विणलं जायचं, त्यांनी संपूर्ण जगाला भुरळ पाडली होती असं आपण म्हणू शकतो. डाक्का मलमल असेल किंवा काश्मीरमधल्या पश्मिना शाली असतील, हे सगळ्या जगात फॅशन स्टेटमेंट असं जर आपण आजच्या भाषेत म्हटलं, तर ढाका मलमल आणि पश्मिना शाली हे जगातलं फॅशन स्टेटमेंट होतं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण रोमन साम्राज्याचं मगाशी उदाहरण बघितलं, त्याचा एक प्लिनी म्हणून एक सेनापती होता. तो त्याची इतकी चिडचिड व्हायची की आमच्या रोममधल्या बायांना झिरझिरीत कपडे घालता यावेत म्हणून आम्हाला त्या दूरवरच्या भारताला इतके पैसे ओतावे लागतात, असं तो चिडून म्हणत असे. कारण की फॅशन म्हणून त्या रोमन साम्राज्यातल्या स्त्रिया ढाक्याची मलमल खूप मोठ्या प्रमाणात वापरायच्या असं आपल्याला आढळलेलं आहे. कापड उद्योगाचा इतिहास भारतातला ऋग्वेदापर्यंत मागे जातो. असं म्हणतात की गृत्समद ऋषी, ज्यांनी ऋग्वेदाचं दुसरं मंडल त्याची रचना त्यांनी केली, त्यांनी कापसाची शेती सर्वप्रथम भारतात सुरू केली गृत्समद ऋषींनी.
असा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि चरख्यावर सूत करून कापड तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा त्यांनी तयार केली. मेहरगड आणि राखीगडी इथल्या उत्खननात आपल्याला कापसाचे धागे सापडलेले आहेत, जे इसवी सन पूर्व 5,000 ते 6,000 पर्यंत त्यांचा काळ जातो. म्हणजे आजपासून साधारण 7 ते 8 हजार वर्षापूर्वी आपल्याकडे कापड तयार होतं असं आपल्याला दिसून येतं. मोहनजोदारो इथल्या उत्खननात सुद्धा काही कापडाचे तुकडे सापडलेत. त्याच्यावरून हे लक्षात येतं की अतिशय उच्च दर्जाचं कापड आपण साधारण 4,500-5,000 वर्षापूर्वी सुद्धा भारतात तयार करत होतो. मोहनजोदडो येथे प्रिस्ट किंगची अतिशय सुप्रसिद्ध मूर्ती आहे, तुम्ही ती पाहिली असेल. त्यांनी जे उत्तरीय खांद्यावर घेतलंय त्याच्यातले जे रंग आहेत, त्या रंगांवरून हे कळतं की डाईज, कपड्याला रंग देण्यासाठी वापरण्याचे डाईज असतात, ते बनवण्याची पद्धत सुद्धा भारतात 5,000 वर्षापूर्वीपासून, किमान 5,000 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे असं आपण सांगू शकतो. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड विद्यापीठाचे प्राध्यापक डी.पी. सिंगल असं म्हणतात की स्पिनिंग व्हीलचा शोध सर्वप्रथम भारतात लागला आणि नंतर ती परंपरा इतकी विकसित झाली की बनारस, उज्जैन, इंदोर, पैठण, कांचीपुरम इथल्या विणकरांनी अत्यंत सुंदर वस्त्र, रंगीबेरंगी, रेशमी, सुती अशी वस्त्र निर्माण करायला सुरुवात केली आणि त्यांनी संपूर्ण जगावर मोहिनी टाकली असं आपण नक्की म्हणू शकतो. पर्शियन साम्राज्याचा एक राजदूत भारतातनं परत पर्शियात जाताना आपल्या बादशहासाठी फक्त एक नारळ घेऊन गेला. तर लोकांना आश्चर्य वाटलं, एक साधं नारळ का आणलंय यांनी बादशहासाठी. पण त्यांनी तो नारळ उघडून जेव्हा आतनं एक 30 यार्ड लांबीचं डाक्याच्या मलमलीचं वस्त्र बाहेर काढलं. एवढ्याशा नारळात 30 यार्ड लांबीचं वस्त्र बसू शकतं, इतक्या छोट्या घड्या त्याच्या होऊ शकतात, म्हणजे ते किती तलम असेल हे आपण समजून घेऊ शकतो. ते जेव्हा त्यांनी बाहेर काढलं तेव्हा सगळ्या दरबाराला अत्यंत आश्चर्य वाटलं की रे, इतकं मोठं वस्त्र एवढ्याशा नारळात कसं काय मावलं, म्हणजे हे किती उच्च दर्जाचं हे सगळं विणकाम असेल हे लोकांच्या लक्षात आलं. नेपोलियनची पत्नी जोसेफाईन ही, तिला पश्मिना शालींचा अतिशय वेड होतं. त्याच्याही आधी रोमन साम्राज्यात सुद्धा तिथले जे सीझर, निरो हे सगळे सम्राट होते, त्यांच्या राणी वंशाला आणि त्यांच्या इतर कुटुंबियांना पश्मिना शाली अतिशय त्यांचं आकर्षण होतं. नेपोलियनच्या पत्नीला, जोसेफाईनला सुद्धा खूप अत्यंत आकर्षण होतं आणि तिने एका वेळेस 400 शालींची ऑर्डर भारताकडे दिलेली होती अशी नोंद आपल्याला आढळते. आणि संपूर्ण युरोपमध्ये त्यामुळे पश्मिना शाली हे अतिशय प्रेस्टिजियस आणि फॅशन स्टेटमेंट म्हणून तेव्हा मानलं जात असेल. तर अशा पद्धतीने हे जे स्टील बरोबर दुसरं एक मोठं क्षेत्र होतं, ते सुद्धा ब्रिटिश साम्राज्याची गुलामी आपल्यावर जेव्हा लादली गेली तेव्हा त्यांनी मँचेस्टरमध्ये तयार होणारं, त्यांचं फॅक्टरीमध्ये तयार होणारं, मिल्समध्ये तयार होणारं कापड, ज्याची किंमत अतिशय कमी असायची, ते मोठ्या प्रमाणात भारतात आयात करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे इथला कापड उद्योग जो होता तो सुद्धा पूर्णपणे नष्ट झाला. आणि अशा प्रकारे हे जे 12 बलुतेदार ज्याला आपण म्हणतो, विणकर, लोहार, सुतार, हे सगळे त्यांचे धंदे बंद झाले या ब्रिटिश साम्राज्याने राबवलेल्या धोरणांमुळे. आणि हे संपूर्ण त्यांचा बोज हा पुन्हा शेतीवरती पडला, कारण की त्यांची उपजीविकेची साधनं जेव्हा संपली तेव्हा त्यांना दुसरं काहीच पर्याय नव्हता, तर ते सुद्धा शेतीवर अवलंबून राहू लागले. ती शेती आधीच गरिबीच्या चक्रात सापडलेली होती आपण पाहिलं त्यानुसार. त्याच्यात आणखीन हा एक खूप मोठा लोकसंख्येचा बोजा शेतीवर पडल्यामुळे शेतीचा आपण काय म्हणतो त्याला, प्रॉफिटेबिलिटी ही संपलीच. म्हणजे त्यात शेतीतनं प्रॉफिट मिळणं हे पूर्णपणे बंदच झालं. आणि आजही आपण बघतो की शेती भारताच्या GDP मध्ये फक्त 14% कॉन्ट्रीब्युट करते. शेतीचं कॉन्ट्रीब्युशन भारताच्या GDP मध्ये 14% आहे, पण शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या मात्र 45% आहे. त्यामुळे शेती फायदेशीर होणार कशी हे अशक्यच आहे. आणि ही ही जी परिस्थिती निर्माण झाली ही भारतावर लादल्या गेलेल्या साम्राज्यशाहीमुळे निर्माण झाली. आणि तेव्हापासून जे आपण गरिबीच्या चक्रात अडकलो ते अजूनही त्यातनं आपण बाहेर पडू शकलेलो नाही, कारण की शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचा हा जो बोजा आहे, ओझं आहे, ते आपण अजूनही कमी करू शकलेलो नाही.
ते जोपर्यंत आपण कमी करत नाही तोपर्यंत भारतातली गरिबी खऱ्या अर्थाने संपणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हा सगळा जो प्रवास आहे तो, जसं मी सांगितलं की भारताचं खच्चीकरण व्हावं यासाठी मानसिक खच्चीकरण, सांस्कृतिक खच्चीकरण, त्याचबरोबर आर्थिक खच्चीकरण कसं झालं याचा हा सगळा प्रवास आहे. आणि तोही आपण आज थोड्या प्रमाणात बघण्याचा प्रयत्न केला. आता आपण एका नव्या विषयाकडे जाणार आहोत पूर्णतः. 2009 साली भारताच्या पार्लमेंटमध्ये तेव्हाचे जे मंत्री होते ए के अँटनी, त्यांनी असं सांगितलं, संरक्षण मंत्री, की आपण चीनच्या सीमेवर रस्ते, पूल वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयारच करत नाही, कारण की आपण रस्ते बनवले, पूल बनवले आणि त्यांचा वापर करून चीनी सैन्य जर आपल्यावर चालून आलं तर काय, तर तसं व्हायला नको म्हणून आपण रस्तेच बांधत नाही. तर हा शंडपणा आपल्यामध्ये कसा आणि कुठून आला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की आपण रस्ते बांधले तर चीनी सैन्यच आपल्यावरती आक्रमण करेल असं आपण का समजायचं. पण ही मनोवृत्ती आपल्यामध्ये का रुजली, हा आपण एक प्रश्न विचारला पाहिजे. तसंच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता इयन चॅपल, आपल्यापैकी काही सिनियर मंडळींनी त्याचं नाव नक्की ऐकलं असेल. तो असं म्हणतो की आमच्या काळात भारतीय खेळाडू अतिशय गुणवान होते, त्यांच्याकडे गुणवत्ता होती, स्किल होतं, पण दे वर ऑलमोस्ट अपॉलॉजेटिक वेल कॉम्पिटिंग, म्हणजे स्पर्धात्मकता किंवा झुंजार वृत्ती ही त्यांच्यामध्ये अतिशय कमी होती. तर हा सगळा जो न्यूनगंड आहे, हा न्यूनगंड भारतीय मनामध्ये कसा काय रुजला, याचा जेव्हा आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपला इतिहास हा फक्त पराभवांचा इतिहास आहे असं आपल्याला सांगण्यात आलं. आणि त्यामुळे ही मानसिकता, पराभूत मनोवृत्ती ही आपल्या मनोभूमिकेचा एक भाग बनली असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. आपल्यालाही आठवत असेल, आपणही शाळेत जो इतिहास शिकलो त्यात आपल्याला साधारण हेच सांगण्यात आलं की वायव्येकडून, खैबर खिंडीतून आपल्यावर सतत आक्रमणं होत गेली, त्या आक्रमणांमध्ये आपला पराभव होत गेला, आपण गुलाम बनत गेलो आणि हेच आपलं भागधेय होतं असं या इतिहासातनं आपल्याला वारंवार सांगण्यात आलं. तर ते खरंच असं होतं का, असं जर आपण अभ्यास केला तर काय दिसतं. तर भारतात जे पहिलं आक्रमण झालं ते इसवी सन पूर्व 810 मध्ये असिरियन साम्राज्य तेव्हा होतं. त्या असिरियन साम्राज्याची राणी सेमिरामिस ही अतिशय प्रसिद्ध तेव्हा मोठी कर्तबगार राणी होती. आणि तिने आपलं साम्राज्य, असिरियन साम्राज्य मुख्यतः इराण, इराक या भागात होतं, तिने ते पार इजिप्तपर्यंत वाढवलं आणि बॅबिलोनिया म्हणून शहराची तिने स्थापना केली. आणखीन खूप मोठ्या प्रमाणात तिने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. आणि नंतर मग तिने असं ठरवलं की आता भारताकडे आपण आपला मोर्चा वळवायला पाहिजे. आणि तिने थोडासा सर्वे करण्यासाठी, अंदाज घेण्यासाठी आपले काही हेर भारतात पाठवले. आणि त्यांनी तिला असा रिपोर्ट दिला की पंजाबमध्ये जो राजा आहे सत्यव्रत, त्याचा अतिशय पॉवरफुल आर्मी आहे, स्ट्रॉंग आर्मी आहे आणि खूप मोठं हत्ती दल त्याच्याकडे आहे. आणि त्याच्यावर हल्ला करायचा तर आपल्याला जरा विचारपूर्वक आणि सगळी तयारी करूनच केलं पाहिजे असं रिपोर्ट मिळाला. मग तिने आपली जी योजना होती ती 2 वर्ष पुढे ढकलली. आणि मग या 2 वर्षात तिने खूप तयारी केली. आणि तिने एक असं, तिला असं वाटलं की आपण एक खूप चांगली आयडिया करतोय की हत्तींना तोंड द्यायचं, आपल्याकडे तर हत्ती नाहीत, तर मला युद्ध कसं करायचं. तर त्यांच्याकडे उंट होते, तर सगळा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे, तर तिने म्हशींची कातडी शिवून ती उंटांना पांघरली. आणि तिला असं वाटलं की आपल्याकडे हत्ती नाहीत हे माहिती असलेल्या सत्यव्रताच्या सैन्याला अचानक हत्ती कुठून आले हे पाहून त्यांच्यामध्ये गडबड उडेल, धावपळ होईल आणि
त्या सगळ्या गोंधळात आपण त्यांना मार देऊ. अशा पद्धतीने विचार करून तिने असे 1,000 हत्ती, म्हणजे सोकॉल्ड हत्ती, खरं तर उंट, 30,000 पायदळ, मला वाटतं 10,000 घोडदळ, असे प्रचंड मोठं सैन्य घेऊन तिने भारतावर म्हणजे पंजाबच्या दिशेने तिने आक्रमण केलं. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर सत्यव्रताच्या सैन्याची आणि त्यांची गाठ पडली. आणि ते जे उंट होते त्यांना भारतातला उन्हाळा, ते वरती कातडं पांघरलेलं असल्यामुळे तो उन्हाळा काही सहन होईना आणि ते सैरावैरा पळायला लागले. आणि जो भारतीय सैन्यात गोंधळ उडेल असं तिला वाटलं होतं, त्याच्याऐवजी तिच्याच सैन्यात गोंधळ उडाला आणि खूप मोठ्या प्रमाणात तिचा पराभव झाला. ती स्वतः राणी जखमी झाली. आणि आपल्याकडे एक धर्मयुद्ध एक संकल्पना होती की पळणाऱ्या शत्रूचा पाठलाग करायचा नाही आणि त्याची कत्तल वगैरे हे करायचं नाही. धर्मयुद्ध हा एक आपल्याकडचा कन्सेप्ट आहे. शेवटी आपण मगाशी जसं पाहिलं की प्रत्येक गोष्टीला धर्माचं अधिष्ठान पाहिजे, तर ते युद्धाला सुद्धा धर्माचं अधिष्ठान पाहिजे, म्हणून त्यांनी धर्मयुद्ध ही कल्पना काढली होती. त्यात अनेक गोष्टी होत्या की घोडदळाच्या माणसांनी घोडदळाशीच युद्ध करायचं, त्यांनी पायदळाशी युद्ध करायचं नाही, इक्वल पातळीवरच्याच सैन्याशी युद्ध करायचं. शत्रू पाठ दाखवून पळायला लागला तर त्याला मागून पाठलाग करून मारायचं नाही, त्याची कत्तल करायची नाही, बाणांना विष लावायचं नाही, शरण आला शत्रू तर त्याला अभय द्यायचं, रात्री युद्ध करायचं नाही. युद्धाचे सुद्धा म्हणजे जणू काही एखाद्या खेळाचे नियम असावेत तसे आपल्याकडे युद्धाचे नियम होते. तर सत्यव्रताने ती पळून जाते म्हटल्यावर तिला सिंधू नदी पार करून पलीकडे जाऊ दिलं आणि ती निघून गेली. त्यामुळे पहिलं जे आक्रमण झालं भारतावर, इतिहासाला ज्ञात असलेलं, त्यात भारताचा पराभव झाला किंवा हा पराभवांचा इतिहास आहे असं आपण नक्कीच म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर 535 BCE, इसवी सन पूर्व 535 ते 515 या काळात सायरस द ग्रेट आणि डॅरियस द ग्रेट हे दोन मोठे पर्शियन साम्राज्याचे बादशाह होते किंवा सुलतान होते. आणि त्यांनी भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, कारण पर्शियन साम्राज्य खूप मोठं होतं जगात आणि भारताकडे सुद्धा आपण त्याचा विस्तार करावा या हेतून हे दोन्ही बादशाह जे होते, दोन्ही सम्राट जे होते, बादशाह म्हणणं चुकीचं आहे कारण बादशाह सुलतान हे आपण जनरली इस्लामसाठी वापरतो, हे सम्राट जे होते हे सम्राट अतिशय कर्तबगार होते आणि अतिशय प्रभावी होते. त्यांनी आपल्या साम्राज्याचा फार मोठा विस्तार केला होता. त्यांनी सुद्धा भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सिंधू नदीच्या पलीकडे फारशी काही प्रगती कधीच करता आली नाही. त्यांना तिथे खूप मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं, संघर्षाला सामोरं जावं लागलं आणि भारताच्या मुख्य भूमीत त्यांना काही प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे तो सुद्धा काही पराभवांचा इतिहास होता असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर अलेक्झांडरचं आक्रमण झालं 327 BCE, इसवी सन पूर्व 327 मध्ये, आणि त्याला सुद्धा सीमेवरच पोरसचा सामना करावा लागला. आणि पर्शियन साम्राज्यासारखं इतकं मोठं आणि शक्तिशाली साम्राज्य नष्ट करून तो भारतात आला होता. आणि इतक्या मोठ्या साम्राज्याला नष्ट करताना सुद्धा त्याला जेवढे कष्ट पडले नाहीत, तेवढी कठोर आणि अत्यंत अटीतटीची लढाई त्याची पोरस बरोबर झाली. आणि ग्रीक इतिहासकारांनी असं लिहून ठेवलं की पोरसशी त्याचा तह झाला तेव्हा पर्शियन साम्राज्याचा पराभव केल्यानंतर जेवढं त्यांनी सेलिब्रेशन केलं नव्हतं, तेवढं मोठं सेलिब्रेशन त्यांनी हा तह झाला म्हणून केलं. म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण सुटलो याच्यातनं, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. इतका प्रचंड प्रमाणात विरोध पोरसनी त्यांना केला आणि जवळपास अनिर्णित सामना असावा अशा पद्धतीची ती लढाई झाली. काही इतिहासकार म्हणतात पोरस हारला, काही इतिहासकार म्हणतात अलेक्झांडर हारला, पण जे काय असेल ते पण त्याचा तह झाला. आणि अलेक्झांडरचा असा एक पद्धत होती की पराभूत झालेल्या सम्राटाला तो अत्यंत वाईट पद्धतीने वागवायचा आणि एक तर त्याला मारूनच टाकायचा किंवा त्याचा अत्यंत अपमानित असं त्याला करून त्याला तो सोडायचा. पण पोरसचा मात्र त्यांनी अत्यंत मोठा सन्मान केला. पोरसचं व्यक्तिमत्व आणि त्याचा त्यांनी दाखवलेला पराक्रम यांनी तो इतका प्रभावित झाला होता की त्यांनी पोरस बरोबर एक बरोबरीच्या नात्याने त्यांनी पोरसची त्याची वागणूक होती असंही इतिहासात लिहून ठेवलेलं आहे. आणि ते युद्ध संपलं आणि तह झाला त्यानंतर अलेक्झांडरचं सैन्य इतकं थकलेलं होतं आणि इतकं मानसिकदृष्ट्या त्यांना हादरा बसला होता त्या युद्धामुळे. आणि त्यांना माहिती होतं की पुढे नंद साम्राज्य होतं तेव्हा भारतात आणि त्यांच्याकडे 9,000 हत्ती होते. तर इतक्या मोठ्या साम्राज्याकडे त्या एवढ्या हत्ती दलाशी आपण सामना कसा करणार
यांनी त्यांनी सांगितलं हे, कारण पोरसचं राज्य होतं ते अगदी छोटंसं सीमेवरचं राज्य होतं. ते एक छोटंसं राज्य जर आपल्याला इतकी कडवी लढत देऊ शकतं, तर मग मोठं साम्राज्य जे आहे भारतातलं, त्याच्याशी आपण कसं लढणार या भीतीपोटी त्या सैनिकांनी पुढे जायला नकार दिला. आणि संपूर्ण जग जिंकण्यासाठी निघालेला जो अलेक्झांडर होता, त्याला भारतावर विजय न मिळवता त्याला भारतातनं परत जावं लागलं. त्यामुळे हा सुद्धा काही पराभवांचा इतिहास आहे, असं आपण आतापर्यंत म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी मागे सोडलेला अफगाणिस्तान वगैरे या भागात त्याला विजय मिळालेला होता. तर तिथे त्यांनी सेल्युकस निकेटर म्हणून एक त्याचा सेनापती ठेवला होता, तो तिथे तो प्रदेश कंट्रोल करण्यासाठी. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने फार मोठा पराभव केला. त्या सेल्युकसनी आपली मुलगी चंद्रगुप्ताला त्याच्याशी लग्न करून दिलं. तर अशा पद्धतीने तिथे सुद्धा पुन्हा भारताचाच विजय झाला. तिथे ते ग्रीक साम्राज्याने जे मागे सोडलेलं सैन्य होतं, ते काही भारतावर कधीच विजय मिळवू शकलं नाही. त्यानंतर डेमेट्रियस नावाचा दुसरा एक तिथला सरदार होता. तर पुष्यमित्र शुंग यांनी त्याचा 180 BCE मध्ये पुन्हा त्या डेमेट्रियसचाही पराभव केला. म्हणजे आजपर्यंत आपण बघितलं तर इसवी सन पूर्व 850 पासून इसवी सन पूर्व 180 पर्यंत जवळपास प्रत्येक लढाईत परकीयांनी जेव्हा जेव्हा आक्रमण केली तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस भारताचाच विजय झाला. त्यामुळे हा पराभवांचा इतिहास असं आतापर्यंत आपण म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर शक, हुंड, कुशाण यांची आक्रमणं सुरू झाली. हे सगळे मध्य एशियातले भटके आणि अत्यंत आक्रमक आणि क्रूर असे लोक होते. त्यांची भारतावर आक्रमणं झाली. त्यांना भारताच्या मुख्य भूमीत प्रवेश फारसा मिळाला नाही. आणि जेव्हा जेव्हा मिळाला, एक तर कुशाण साम्राज्य ज्याला आपण म्हणतो, त्यांना भारतात खऱ्या अर्थाने इथे साम्राज्य आपलं स्थापन करता आलं. पण त्यांना साम्राज्य तेव्हा स्थापन करता आलं जेव्हा ते 100% भारतीय बनले. म्हणजे त्यांनी काही लोकांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला, काही लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, आणि भारतीय नावं घेतली. पूर्णतः ते भारतीय समाजात मिसळून गेले. आणि असं जेव्हा झालं, त्याच्यानंतर त्यांना भारतात यश मिळालं आणि भारतात ते आपलं साम्राज्य उभं करू शकले. कुशाण साम्राज्य आणि त्याचा कनिष्क नावाचा सम्राट हे अतिशय मोठा, आणि त्याचं राज्यही अतिशय मोठं होतं. आणि ते पहिले परकीय आपण ज्यांना म्हणू की ज्यांनी भारतात यश मिळवलं, पण ते यश मिळवताना ते परकीय राहिलेच नव्हते, तर ते पूर्णतः भारतीय बनून गेले होते. आणि तेव्हाच त्यांना भारतात यश मिळालं. 5व्या शतकात हुणांचं आक्रमण झालं. हे अत्यंत आक्रमक, अत्यंत क्रूर आणि अत्यंत कडवे लढवय्ये असे ते योद्धे होते. आणि त्यांनी संपूर्ण जगभर तेव्हा वावटळीसारखे ते पसरले. आणि त्यांनी सगळीकडे म्हणजे रोमन साम्राज्य जे होतं ते अटिला द हुन, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याच्या नेतृत्वाखाली या हुणांनी ते जवळपास 1000 वर्ष तिथे राज्य करणारं जे रोमन साम्राज्य होतं ते पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकलं. आणि तेव्हापासून युरोपची डाऊनफॉल सुरू झाला असं आपण म्हणू शकतो. दुसरा तसाच एक त्यांचा नेता होता मिहिरकुल. त्याच्या नेतृत्वाखाली ते हुण भारतातही आले. इथेही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लुटालूट, विध्वंस वगैरे केला. पण तेव्हा भारतात गुप्त साम्राज्य होतं. आणि स्कंदगुप्त हा जो राजा होता, त्या स्कंदगुप्तानी या हुणांचा तेव्हा पराभव केला. त्याच्यानंतर यशोधर्मन आणि नरसिंहगुप्त यांनी सुद्धा तो संघर्ष हुणांबरोबर चालू ठेवला. आणि शेवटी पूर्णतः भारतातनं हुणांना माघार घ्यावी लागली. म्हणजे संपूर्ण जगात त्यांना जे यश मिळालं ते त्यांना भारतात मात्र यश मिळालं नाही, असं आपण नक्की म्हणू शकतो. त्यामुळे अजूनही 5व्या शतकापर्यंत सुद्धा भारताचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे, असं आपण म्हणू शकत नाही. तर हा जो सगळा इतिहास आहे की भारताने जे विजय मिळवले प्राचीन काळात आणि इव्हन त्याच्यानंतर सुद्धा, त्याच्याबद्दल आपल्याला इतिहासात कधीच शिकवलं गेलं नाही. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात ही भावना रुजली की भारताचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे. आणि त्याच्यानंतरचा जो मोठा कालखंड होता तो म्हणजे इस्लामच्या आक्रमणांचा. त्याच्याबद्दल तर आपली नक्कीच खात्री आहे की इस्लामच्या आक्रमणासमोर भारत हा पूर्णपणे गुलामीत ढकलला गेला. एकामागून एक लाटा इस्लामी आक्रमणाच्या होत गेल्या आणि आपण त्यांच्यासमोर पराभूत होत गेलो. आणि भारत हा पूर्णपणे गुलामीत जो ढकलला गेला, त्यानंतर मग इस्लामिक साम्राज्यवाद, नंतर ब्रिटिश साम्राज्यवाद. त्यामुळे गुलामी हेच आपलं भागध्येय आहे
अशा स्वरूपाचा समज आपला जो झाला तो कितपत खरा होता. इस्लामी आक्रमणांसमोर आपण कशा पद्धतीने त्याचा सामना केला याचा आपण उद्या आढावा घेऊया, कारण की तो एक खूप मोठा त्याच्यावर आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. तर मला वाटतं आपली आजची वेळ इथे आपण थांबूया आणि प्रश्नोत्तरांकडे येऊया. तर प्रश्न असतील तर आपण जरूर मांडा. झालेल्या विषयावरती कोणाला प्रश्न असतील तर आपण विचारायचे आहेत. प्रश्न विचारण्यासाठी रेज हँड ऑप्शन आपण वापरायचा आहे. उमाताईंना विचारायचं आहे काहीतरी मला वाटतं. उमा मॅम. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला तुम्ही जो उल्लेख केला श्रीलंका, दक्षिण श्रीलंकेमध्ये 15,000 वर्षांपूर्वी बार्ली आणि ओट्स आपण पिकवले याचे पुरावे सापडलेले आहेत. आणि त्यावेळी तुम्ही असं म्हणालात की श्रीलंका आणि भारत एका लेवलला होते, मध्ये समुद्र नव्हता. तर रामायण घडलंय ती लंका म्हणजे श्रीलंका आहे का आणखीन कुठली, ह्याच्याबद्दल काही सांगता येईल का? म्हणजे रामायणाचा काळ कुठला हे सुद्धा जर आपल्याला काही कल्पना असेल, किंवा तुम्ही मानता तरी का की रामायण हे खरंच घडलं होतं नाही, असं? रामायण हे निश्चित खरं घडलं हे माझं मत आहे, कारण की आपल्या परंपरेत रामायण आणि महाभारत यांना इतिहास असं म्हटलेलं आहे. ओके. तर ज्या अर्थी आपली परंपरा त्यांना इतिहास म्हणते, इतर गोष्टींना इतिहास म्हणत नाही, त्या अर्थी तो इतिहास होता हे आपण निश्चितच मान्य केलं पाहिजे. आणि त्याची ठिकठिकाणी त्याची पावलं उमटलेली आपल्याला जी दिसतात ती सुद्धा, ते जर खरोखर घडलं नसेल तर संपूर्णतः एवढ्या सगळ्या गोष्टी पूर्ण फक्त कल्पनेतनं आणि मायथॉलॉजी म्हणून निर्माण केल्या असतील असं हे मानणं काही संयुक्तिक मला वाटत नाही. रामायण निश्चित घडलं होतं, पण ते कधी घडलं ही जी क्रोनॉलॉजीचा जो भाग आहे तो अतिशय ट्रिकी आहे असं आपण म्हणूया. कारण की भारताची च्या इतिहासाची क्रोनॉलॉजी ही अजून संपूर्णपणे प्रस्थापित झालेली नाही. आपल्या पुराणांमध्ये वगैरे अनेक दाखले दिले जातात आणि त्याच्यातनं आपण क्रोनॉलॉजी उभी करू शकतो, पण पुराणांमधलं प्रतिपादन हे विश्वासार्ह नाही, कारण की त्याच्यात खूप इतरही गोष्टी कथा बिथा सांगितल्या जातात. इतिहास लेखनची आपली पद्धत ही पाश्चिमात्य पद्धतीपेक्षा वेगळी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे पाश्चिमात्य पद्धतीत जे बसत नाही तो इतिहासच नाही असं जे ठरवण्यात आलं, आणि त्यानुसार हा पुराणांचे दाखले किंवा मधले उल्लेख हे आपण इतिहास म्हणून मान्य करायचे नाहीत असं ठरवलं. आणि त्यामुळे मग आपल्याकडचे जे स्रोत होते किंवा आपल्याकडचे जे सोर्सेस होते ते पूर्णतः बाद झाले. आणि त्यामुळे मग ही क्रोनॉलॉजी प्रस्थापित करणं हे जवळपास अशक्य ठरलं. तर एक फार मोठा चॅलेंज असा आहे आपल्या समोरचा की भारताची क्रोनॉलॉजी काय आहे खरी. कारण की युरोपियन लोकांनी मांडलेली क्रोनॉलॉजी कशी चुकीची आहे हे मी तुम्हाला सांगितलं, कारण की त्यांचा विश्वास असा होता की 4004 BC मध्ये संपूर्ण विश्वाचीच निर्मिती झाली. त्यामुळे जगाचा इतिहास जो आहे तो त्याच्यानंतरच असला पाहिजे या कंपल्शनमुळे त्यांनी तो सगळा इतिहास पुढे पुढे ढकलला. आणि सगळ्या जगाचीच क्रोनॉलॉजी जी युरोपियन लोकांनी मांडलेली आहे ती खरोखर विश्वासार्ह नाही असं आपण नक्की म्हणू शकतो. पण मग आपल्या दृष्टीने विश्वासार्ह काय आहे हे आपल्याला प्रस्थापित करावं लागेल. आणि ते जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत मग खूप मतांतर आहेत त्याच्यामध्ये. जसं आता निलेश ओक यांनी सांगितलं की 12,204 साली राम रावण युद्ध झालं, 5,561 साली महाभारत युद्ध झालं. हे त्यांचा काळ खूप मागे जातो, त्याला ते अत्यंत ठोस पुरावे देतात, ते आपण मान्य केलंच पाहिजे. पण सर्वमान्य असं एक क्रोनॉलॉजी जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला याचं ठाम उत्तर नाही देता येणार. आणखीन काय होता तुमचा प्रश्न हो हो, आणखीन 2 प्रश्न आहेत. हा. प्रश्न म्हणण्यापेक्षा एक तुम्हाला तुम्ही जे विधान केलं त्यालाच जोडून मला म्हणावंसं वाटतं. जो अशोकाचा स्तंभ आहे कुतुब मिनारच्या बाहेर, तो अशोकाचा आहे का नाही कल्पना नाही, पण तो अशोकाचा नाही. नाहीये, पण नाही. तो लोखंडाचा आहे आणि तो इतकी वर्ष गंजलेला नाही. त्याच्यावरनं आपल्याला साक्ष पटते की भारतातलं जे तुम्ही म्हणालात की उत्तम प्रतीचं पोलाद आपल्याकडे बनत होतं, तर त्याचा तो पुरावा आपल्याला दिसतो. अजूनही तो निश्चित. अस्तित्वात आहे. निश्चित. आणि ते आपलं जस्ट एक तुम्हाला विचारायचं होतं की तो एक पुरावा म्हणून आपण बघू शकतो का?
हो, आणि निश्चितच निश्चितच. तिसरा प्रश्न असा होता, तो खरं मूलभूतच प्रश्न आहे, की इतकं आपल्याकडे चांगली गुणवत्तापूर्व उत्पादनं बनत होती, गुणवत्ता होती आपल्याकडे त्यावेळेला ज्यावेळेला ब्रिटिश आले किंवा मुघल आले त्याही वेळेला. मग हे सगळं चांगलं जे चाललेलं आहे ते बंद पाडून स्वतःचं कम अस्सल किंवा कमी दर्जाचं उत्पादन आपल्यावरती लादणं ह्याच्यापेक्षा जर त्यांनी आपल्याकडनं चांगलं शिकलं असतं किंवा आपल्याकडनं जे चांगलं घेतलं असतं, तर सगळ्यांचाच फायदा झाला असता नाही का? म्हणजे एखाद्या केवळ साम्राज्याची भावना, दुसऱ्यावरती राज्य करायची इच्छा, हे एकच त्याच्या मुळाशी होतं का हे दुसरं काही होतं? नाही, स्वतःचा आर्थिक फायदा. ब्रिटिश लोक 100% व्यापारी मनोवृत्तीचे होते आणि आपला आर्थिक फायदा कसा होईल हाच त्यांचा साम्राज्य विस्तारामागे एक महत्वाचा हेतू होता. पण म्हणजे आताही आपण जेव्हा व्यापार करतो दुसऱ्या देशांशी, त्यावेळेला दोन्हींची फायदा ज्यात होतो, तसा व्यापार आपण करतो. विन-विन सिच्युएशन असली पाहिजे असं नाही, आपण कारण म्हणतो. आता व्यापार हा इक्वल पातळीवर होतो ना. आता आपण कोणी कोणाचा गुलाम नाहीये. पण जेव्हा आपण ब्रिटिशांचे गुलाम होतो राजकीय दृष्ट्या, तेव्हा आपल्या हातात काहीच नव्हतं. त्यामुळे जे काय ब्रिटिश ज्या गोष्टी लादतील आपल्यावर त्या स्वीकारण्याशिवाय पण आपल्याकडे हे पर्याय नव्हता. मान्य, पण ही मुळात परिस्थिती उद्भवलीच का? हा मला अजूनही प्रश्न पडतोय, की आपण आक्रमक नव्हतो म्हणून उद्भवली. त्यांच्या कह्यात आपण हळू-हळू गेलो म्हणजे ते गरम पाण्यात टाकलेल्या बेडकासारखं, की आपण ॲडजस्ट होत गेलो आणि शेवटी आपल्याला कळलं, की आपण गुलाम झालो. असं काही झालं का? झालं काय एक्झॅक्टली, की आपण इतके चांगले असताना आपण इतके अ, कसे काय गुलाम झालो? असं मला परत-परत प्रश्न पडतो, की जर इस्लामी इन्व्हेडर्स आले, त्यांच्याकडे मॉडर्न इक्विपमेंट्स नव्हती. त्यांच्याकडे त्यांच्या इतक्या लांब-लांबून त्यांनी जी आक्रमण करून सैन्य आणलं तेही पुरेसं नव्हतं. आणि आपल्याकडे मात्र आपण इथेच होतो. आपण सगळे रिसोर्सेस आपल्याकडे होते त्यांना पराभूत करण्यासाठी. आणि तरी ते पराभूत न होता आपल्यावरती पुढे 600 वर्ष राज्य केलं त्यांनी. म्हणजे ह्याला काय कारण झालं? म्हणजे युद्धाची इतिहासात टेक्नॉलॉजी आम्हाला युद्धाची टेक्नॉलॉजी बदलत होती आणि इस्लामी आक्रमकांकडे आपल्यापेक्षा प्रगत टेक्नॉलॉजी होती युद्धाची, असं आपण नक्की म्हणू शकतो. म्हणजे वि- जसं उदाहरणार्थ अत्यंत क्विक मुवमेंट ज्याला म्हणतो, ते तुर्की आक्रमक जे आले त्यांचे घोडे आणि त्या घोडे पळत्या घोड्यावरून बाण मारण्याची त्यांची जी एक टेक्निक होतं, अशा अनेक टेक्निक्स होती की जी भारताकडे नव्हती. भारतीय लोक तेव्हाही हत्तीवरती अवलंबून होते. एक काळ असा होता की हत्ती हे आपलं अत्यंत प्रभावी हत्यार होतं आणि लोक हत्ती दलाला घाबरून आपल्यावर आक्रमण करायला 4 वेळा विचार करायचे. पण नंतर तेच आपला काय म्हणू त्याला आपण दोष ठरला की हत्तीवर अवलंबून असलेलं युद्धतंत्र हे त्याचा स्पीड आणि त्याचा स्केल आणि त्याची चापल्य हे सगळं नसल्यामुळे आपला खूप मोठं युद्धाच्या बाबतीत त्या क्षेत्रात नुकसान झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण का गुलाम होत गेलो याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामधलं हे एक कारण आहे की टेक्नॉलॉजी आपल्याकडे त्या युद्धाची कमी होती. दुसरं गोष्ट धर्मयुद्ध, जसं मी सांगितलं की एक कल्पना की सगळ्या बाजू जेव्हा धर्मयुद्धाचे नियम पाळत असतील तेव्हा त्या प्रकारे युद्ध करणं ही गोष्ट वेगळी. आणि कुठलाही विधिनिषेध नसलेला शत्रू जेव्हा तुमच्यावर आक्रमण करतो तेव्हाही तुम्ही त्यालाच धरून बसलात तर ते तुम्हाला अतिशय हानिकारक ठरतं. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा म्हणजे तो फार फार मोठा विषय आपण होईल असं म्हणू शकतो. एका प्रश्नाच्या उत्तरात त्याचं सगळ्याचं आपल्याला आता मर्यादित वेळेत नाही उत्तर देता येणार. थँक्यू. सुभाष देवदर. अ, नमस्कार. नमस्कार. 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक म्हणजे आता हे आपल्या पराभव का झाला युद्धाचा आणि तुम्ही वूड स्टीलबद्दल बोललात, ते दोन्ही जरा कनेक्शन आहे. 1857च्या युद्धामध्ये, स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिशांनी अ, तेथे कोण भाग घेत होते आपले भारतीय, त्यांचा पराभव केला. एक मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांकडे गन्स होत्या आणि आपले योद्धे एक मला तलवारीने. असं वाटतं, देवधर साहेब, एक प्रश्न असेल तर आता घेऊया, नाही तर मग आपल्याला पुढे जाता येणार नाही. ओके, बरं. नाही, प्रश्न नाही आहे मला. मला हा, फक्त माहिती जरा द्यायची होती, पण ठीक आहे.
हा कारण मग प्रश्न काय काही नाहीये. आपलं नाही, फक्त एकच माहितीसाठी सांगतो की तुम्ही व्यापाराबद्दल जे काय बोललात की आपण प्रचंड प्रमाणावर व्यापार करतो, तर त्यासंबंधी एक गेल्या वर्षी गोल्डन रोड म्हणून एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ब्रिटिश हिस्टॉरियन विल्यम डार्लिंगटन डॅलरॅम्पल म्हणून. तर त्याची डार्लिंगटन माहिती मी चॅटमध्ये घातलेली आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ते बघा. आणि ते पुस्तक गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेलं आहे, भारतात उपलब्ध आहे सगळीकडे. रोहन. नमस्कार सर. आजच्या विवेचनामध्ये जेव्हा तुम्ही आपण आपल्या मानसिकतेबद्दल आणि आपण हारलोय वगैरे या मानसिकतेबद्दल जे सांगत गेलो, त्यानंतर मुघल काळ किंवा त्याच्या म्हणजे इसवी सन 1 पासून ते मुघल येईपर्यंत आपल्याकडे कुठल्या कुठल्या विज्ञानाच्या गोष्टी होत्या किंवा विज्ञान कसं प्रगत होतं याबद्दल काही माहिती आहे का कुठे? विज्ञान म्हणजे युद्धाशी संबंधित का जनरल विज्ञान म्हणताय तुम्ही? रोहन. जनरल म्हणतोय मी, म्हणजे आयुर्वेद होता, आयुर्वेद हे आपल्या जगण्याचं शास्त्र झालं, पण बाकी कुठल्या प्रगती आपल्याकडे झालेल्या होत्या? म्हणजे मी युद्धाशी त्याच्याबद्दल संबंधित नाही, एक जनरल. बहुतेक ज्ञानशाखा ज्या आहेत, गणित असेल, बीजगणित असेल, भूमिती असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल, सर्जरी असेल, मेडिसिन असेल, या सगळ्या शाखांचा पाया भारतातच घातला गेला. आणि त्याच्यावर माझं नवीन पुस्तक, आपण पुण्यात असता का कुठे असता? पुण्यात असतो सर. मला सगळ्यांनाच एक सांगायचं आहे की माझं एक नवीन पुस्तक जे येत आहे, भारत सत्य, सत्व आणि स्वत्व, त्याचा प्रकाशन समारंभ 28 तारखेला बुधवारी पुण्यात आहे. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचं काळे हॉल म्हणून आहे. तर जे पुण्यात असतील त्यांनी जर वेळ असेल तर जरूर त्या समारंभाला या. या पुस्तकामध्ये एक खूप मोठं प्रकरण लिहिलं आहे की भारत हा जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाज कसा होता आणि या वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा पाया भारतातच कसा घातला गेला, ते मी पुराव्यासकट त्याच्याबद्दल खूप विस्ताराने माहिती दिली आहे. त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि मी सगळ्यांना चालेल सर. आमंत्रण करतो की या कार्यक्रमाला जे पुण्यात लोक असतील त्यांनी जरूर यावं. स्वामी गोविंददेवगिरी हे त्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे आणि निलेश ओक या पुस्तकाबद्दल भाषण करणार आहेत. चांगला कार्यक्रम होईल, तर आपण जरूर या. सर त्याची वेळ किंवा रूपरेषा कळेल तर बरं होईल. संध्याकाळी आणि 6 वाजता वेळ असेल आणि बरं. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स BMCCच्या रस्त्यावरती, कॉमर्स कॉलेजच्या रस्त्यावर जी इन्स्टिट्यूट आहे, गोखले इन्स्टिट्यूट, अमेया म्हणून तिथे रेस्टॉरंट आहे बघा एक प्रसिद्ध, त्याच्या मागे. हो 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 हो. तर तिथे तर तुमची काळे दोन्ही हॉल आहे. पुस्तकं काल, ओके, तुमची दोन्ही पुस्तकं कालच आली घरी, हो, हे अच्छा. आणि हे जे प्रकाशित होतं ते आणि असत्यमेव बरं जयते. बरं बरं बरं. ठीक आहे सर, नक्की भेटायचा योग आला. धन्यवाद. हा, या जरूर. अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आपल्याकडे 4 मिनिटं आहे, नाहीतर मग आपण या ठिकाणी आपण सत्र थांबवूया. सर काही प्रश्न दिसत नाहीये. ठीक आहे, तर मग सत्र थांबवायचं. थांबूया. उमा मॅमचा एक प्रश्न आहे. कोणाचा? हा, उमाताई बोला. एक छोटासा आधीच्या ह्याच्यावरचा प्रश्न आहे की आर्य जिथून आलं असं आपण आले असे युरोपियन जे म्हणतायत, ज्या देशातनं ते आले किंवा ज्या एरियात, युरेशियामधनं, तर त्यांना हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे की जिथनं ते आले त्या प्रदेशामध्ये ही एवढी प्रगत संस्कृती अस्तित्वात असायला पाहिजे ना. जर ते तिकडून आले आणि तिकडनं तेच मी इथे परवा आल्यानंतर वेध सांगितलं ना आणले. की त्यांच्या संपूर्ण मार्गावर कुठेच ती अशी संस्कृती निर्माण नाही करू शकले. बरोबर आहे. म्हणजे हा युरेशियात प्रश्न ते नाहीच करू शकले, पण इतरही मध्य एशिया असेल, इराण असेल, ज्या मार्गाने ते भारतात आले तिथे कुठेच अशी संस्कृती का नाही निर्माण केली त्यांनी, हा प्रश्न आपण विचारतोच आणि त्याचं उत्तर नाही आहे काही. धन्यवाद सर. मकरंद शिंदे. सर मकरंद नमस्कार. फक्त नमस्कार. तर मला नमस्कार. फक्त एक विचारायचं होतं की तुम्ही मगाशी 12 बलुतेदारांचा उल्लेख केला,
आता हम्म. साधारणपणे आपली परंपरा ही आपण म्हटलं पहिल्यापासून जी मौखिक परंपरा आहे साधारण. तर आता त्यांच्या हे जे उद्योग आहेत ते साधारणपणे पिढ्यानपिढ्या चालू आलेले असतील. तर मग त्या परंपरा मग त्या जरी ब्रिटिशांनी त्यांच्यावरती हे केलं पण त्या काही आता आपल्याकडे कुठे आहेत का म्हणजे चालू अशा ज्या पिढ्यानपिढ्या जे ज्ञान पुढे गेलेलं आहे त्याचं जसं आपण स्टीलचं म्हणतो किंवा आयर्नचं म्हणतो किंवा मिरर फॉर दॅट एक्झाम्पल मिरर पण म्हणजे जे बनवायचे तसे क्लासिकल तसं अजून आहे का आपल्याकडे? अजूनही खूप प्रमाणात आता मग आपण उदाहरणार्थ पैठणच्या साड्या अजूनही प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणी ते येवल्याची पैठणी अजूनही प्रसिद्ध आहे. तिथे त्याच घराण्यांमध्ये त्याच कम्युनिटीजमध्ये पिढ्यानपिढ्या तोच व्यवसाय केल्यामुळे त्यांच्याकडे स्किल सेट्स तयार होतात, जे ज्ञानाचा भंडार तयार होतो त्या व्यवसायाविषयी. त्याच्यामुळेच ते इतक्या उत्तम दर्जाचं काम करू शकतात. फक्त ज्या इतक्या प्रचंड प्रमाणात ते पूर्वी होत होतं ते आता काही फक्त पॉकेट्स राहिली आहेत, येवल्यासारखी किंवा पैठणसारखी किंवा दक्षिणेला काही आपल्याकडला आढळतात. वाराणसीला सुद्धा चांगले साड्या वगैरे विणल्या जातात. अनेक म्हणजे भारतातली वस्त्रपरंपरा अजूनही टिकून आहे. पण त्याचं जे स्केल होतं आणि ज्या प्रचंड प्रमाणात आपण ते करत होतो ते मात्र सगळं संपुष्टात आलं. आणि आपण असं म्हणू शकतो की जाती व्यवस्था इतकी बदनाम आहे की आज काही जाती व्यवस्थेमुळे काही चांगल्या गोष्टी झाल्या असं आपण म्हटलं तर लोक आपल्याला ऐकून घेणार नाहीत कदाचित. पण भारतातले जे उद्योग होते, स्टील असेल किंवा टेक्स्टाईल असेल, त्याचं एक मुख्य कारण हे होतं की व्यवसायावर आधारित जी जाती व्यवस्था होती आणि त्यामुळे काही कम्युनिटीजमध्ये काही कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या तो व्यवसाय केल्यामुळे त्यातले जे स्किल्स तयार व्हायचे, त्यातले जे त्याचं जे नॉलेज तयार व्हायचं, त्याचं जे नेटवर्क तयार व्हायचं, उत्पादना सप्लाय चेन, उत्पादन, विक्री याचं सगळं पूर्ण जे नेटवर्क त्या कम्युनिटीमध्ये तयार व्हायचं. आणि त्यामुळे आपल्या उद्योगांना खूप मोठी चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो. याचा अर्थ जातीभेद बरोबर नाही किंवा जन्माधारित जाती व्यवस्था बरोबर नाही. अस्पृश्यता तर नाहीच नाही, म्हणजे तो आपल्याला लागलेला एक मोठा डागच आहे. पण जाती व्यवस्थेतनं काही फायद्याच्याही गोष्टी झाल्या आणि त्यातली ही एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की व्यवसाय आणि उद्योग हे आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकलो. दुसरा आता एक थोडक्यात सांगतो की शिक्षण व्यवस्था, आपली जी शिक्षण व्यवस्था होती गुरुकुल, त्याच्यामध्ये पुस्तकी शिक्षणाबरोबर स्किल्स ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो, आज ज्याच्याबद्दल खूप मोठी जागृती झालेली आहे. तर आपल्याकडे जे 16 कला आणि 16 विद्या आणि 64 कला असं म्हटलं जातं. त्या 64 कलांमध्ये 3 प्रकारच्या कला असायच्या. एक ज्याला परफॉर्मिंग आर्ट्स आपण म्हणतो, म्हणजे नाटक, नृत्य, शिल्पकला, तशा काही कला होत्या 64 पैकी. काही युद्ध कला होत्या, म्हणजे संरक्षण आणखीन याच्यासाठी असणाऱ्या, म्हणजे तलवारबाजी असेल किंवा धनुर्विद्या असेल. आणि बाकीच्या उरलेल्या सगळ्या कला या जीवनाशी निगडीत किंवा व्यवसायाशी निगडीत अशा होत्या. त्यामुळे स्किल्स ट्रेनिंग हे जे आत्ता आपल्याला जाग आली आहे, ते आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीत स्किल्स ट्रेनिंग खूप मोठ्या प्रमाणात दिलं जायचं. आणि त्यामुळे लोहार जर जात असेल तर ते पिढ्यानपिढ्या लोखंडाचा व्यवसाय करतात. त्यातही त्यांना गुरुकुलात सुद्धा त्याच्याशी संबंधित शिक्षण दिलं जातं. असं करून ते जे ट्रेनिंग व्हायचं आणि त्यामुळे ते शिक्षण संपल्यानंतर पूर्णतः जबाबदारी पेलण्यासाठी एक उत्तम नागरिक म्हणून, एक उत्तम कुटुंब प्रमुख म्हणून ते तयार व्हायचे. तर या सगळ्यातनं आपल्या उद्योगांची प्रगती झाली असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता काही प्रश्न नाही आहेत, त्याच्यामुळे आजच्या भागामध्ये आपण इथे थांबतो आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा आपण आपल्या नियोजित वेळामध्ये उद्याच्या सत्रामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.